राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मेभूत पिठले महाराज, ब्रह्मेभूत दादासाहेब, आदरणीय गुरुमाऊली, समस्त सेवेकरी बंधू आणि भगिनी, आज आपण गेल्या आठवड्यात परमपूज्य गुरुमाऊलीच्या सानिध्यात जो तेलंगणा प्रदेशात बासर येथे कार्यक्रम केला, तो कार्यक्रम भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम ना मोठं भविष्य झाला. कारण ज्यावेळेस गुरु किंवा संत सांगत असतात त्याच्या शब्दांना त्यांच्या शब्दाला एक धार असते आणि ती धार एका शब्दाने लाखो लोक तिथे जमत असतात. म्हणून ज्यावेळेस आपल्याला गुरु काहीतरी आज्ञा करत असतात त्या आज्ञेच्या पाठीमागे खूप मोठं कार्यक्रम भाव असतो, पण आपल्याला समजत नाही. आता पुढच्या महिन्यात गुरुपौर्णिमा विभागलेली आहे. गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ज्यांनी नाही गुरु केला गुरु त्याचा जन्म गेला वाया. प्रत्येकाने गुरु करावा. जो बिना गुरुचा गेला त्याचा जन्म हा वाया जात असतो. म्हणून आता पुढच्या 21 तारखेला आज महिन्याने उद्या महिन्याने गुरुपौर्णिमा आहे. आपल्या अध्यात्मातील सगळ्यात मोठा उत्सव असतो आणि तो उत्सव आपल्याला पुढे साजरी करायचा आहे. म्हणून वास्तवला ज्यावेळेस गुरुमाऊलीने आपल्या सानिध्यात अनेक छोट्या मोठ्यांना अनेक सेवा करून घेतल्या, त्या सेवा करण्याच्या पाठीमागे एक ताकद होतं, एक दृढ विश्वास होता की माझ्या सेवेकरांना समर्थाचा सेवेकरी समर्थ असावा, त्याच्या जिभेवर सरस्वती वास करावी आणि सरस्वती वास जर केली जिभेवर तर आपला संसार हा व्यवस्थित होतो. बोलणं चालणं, कारण बोलण्याने जो चांगलं बोलतो त्याची कुळी विकल्या जातात, जो बोलत नाही त्याचे गहूसुद्धा विकल्या जातात. म्हणून आपल्याला जर लक्ष्मी प्राप्त करायची असेल तर सरस्वतीची प्राप्ती अगोदर आपल्याला करायला पाहिजे. आणि ते आपल्या सगळ्यांना, कारण गुरुमाऊलीने सांगतात संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकेल तर धर्म टिकेल आणि धर्म टिकले तर राष्ट्र टिकेल. खूप मोठ्या मोठ्याने सुद्धा तिथे आपल्या जेबेवर ऐन शब्द लिहून घेतला. भगवती सरस्वती मातेची तिथे आराधना केली आणि ती कधीच वाया जात नाही. कोणतीही सेवा कधी वाया जात नाही तुमच्या माहितीसाठी. म्हणून आपण भव्य दिव्य हा कार्यक्रम केला. परत आल्यानं अनेक सेवकांची मागणी झाली. काल मला नितीन भाऊचा फोन आला होता की देशमुख साहेब फक्त मराठवाडाच करू शकेल, की ज्यावेळेस पहिल्या दिवशी आपल्या संभाजीनगरचं सेवा झाली, म्हणजे 4-5 जिल्ह्यांची सेवा झाली आणि रात्री त्या मंडपात इतका धो पाऊस पडला, माय लेकराला सांभाळून नव्हते असा पाऊस पडला होता. आपल्या मंडपात गुडघ्यांवर पाणी, कोणी ताडपत्रीच्या हॉटेलमध्ये घुसतो, कोणी टपरीमध्ये घुसतो, इतका जोरात पाऊस पडला. पण तिथे तो आली असतो तिथे काहीच होत नाही, कारण धारे फिरते आकाशी, तिचं लक्ष पिलापाशी. जरी किती भयंकर संकट आले, ज्यावेळेस आता अनेक कार्यक्रम झाले, अनेक सेवेकरी नेमसुद्धा पाळत नाही, गाडीचा उतारा करत नाही, बोलगा सुक्त म्हणत नाही, त्याच्यानंतर जे काही कालभैरव अष्टक म्हटलं पाहिजे गाडीत म्हटल्यानंतर बसल्यानंतर ते म्हणत नाही, आणि ते न म्हटल्यानंतर सुद्धा माऊली महाराज त्यांना सुखरूप घेऊन जातात, सुखरूप करत आणतात. हे गुरुचं काम असतं. मग ज्यावेळेस तो पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सेवा झाली. अनेक लोकांनी छोट्या मोठ्या सेवा केल्यानंतर काही लोकांना जाता आलं नाही, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाता येईल असे नाही, कारण वेळेनुसार, कारण या कलियुगात धावता वेळ कोणालाच नाही. आणि नेमकं माझ्या गुरुमाऊलींना पाहिजे तो वेळ देणारा सेवेकरी पाहिजे. कारण गुरुमाऊली नेहमी सांगायचं असताना म्हणून मागतात, मला कोण जाणार 3-4 दिवसापासून गुरुमाऊलीची इतकी आठवण होईल, जाऊ का भेटायला असं, म्हणजे एक उत्सुकता असते. मला जवळपास महिना झाला भेटायला, महिना झाला का मी लगेच जात असतो, कोणाची पर्वा करत नाही. कारण जे कवच मिळत असतं, जे बॅटरी चार्ज होते ते जो जातो त्यालाच कळतं. म्हणून कृपा करून आपण ज्यावेळेस या बाहेरचं बघ म्हणून ज्यावेळेस आपण हे बासरला कार्यक्रम केला, बासरच्या तिकडच्या तेलंगणाचे जे उच्च पदावर लोक आहेत ते सगळे उच्च पदावर IPS UPSC पास झालेले. कारण ज्यावेळेस त्यांचे माता ज्याला शाळेत टाकायचं त्यावेळेस त्याला तिथे नेतात, त्यांचा प्रघात आहे की अगोदर त्या बाळाला तिथे न्यायचं, सरस्वतीचं पूजन करायचं, वही आणि पेन द्यायचं आणि नंतर तो शाळेत जायचा.
म्हणून गुरु महाराजांनी सांगितलं, म्हणून नितीन भाऊचा फोन आल्यावर सांगितलं की भाऊ आपल्याला अनेक लोकांना 2 दिवसात 15 दिवसात नियोजन झालं, अनेकांना येता आलं नाही, म्हणून दरवर्षी जूनमध्ये कार्यक्रम ठेवला तरी चालेल. कारण आपण जिथे खर्च करायचा, मी वारंवार सांगतो, जिथे खर्च करायचा तिथे खर्च करत नाही, नको तिथे खर्च करतो. म्हणून एक मन आहे, नको त्या वस्तू घ्यायची सवय लागली तर हऱ्या त्या वस्तू विकाव्या लागतात. म्हणून ज्या गरजेच्या आहेत त्या गरजेपुरत्या वस्तू विकत घ्या. कोणी सोन्याची सिरी घातली तर आपण फास नको घ्यायला, हाय त्याच्यात समाधान माना. म्हणून आता आपले अनेक शेतकरी म्हटले की आम्हाला परत जायचे आहे, आमचं जाणं झालं नाही, मुलांना न्यायचे आहे, काहींना पैसे अभावी जाता आले नाही, काहींना वेळ अभावी जाता आला नाही, काहींना अडचणी असतात. म्हणून आपण या पुढच्या जुलैला 14 जुलैला आपण परत आपल्याला ज्यांना जायचं असेल त्यांना आपण परत तिथे एक किट घ्यायची, तिथे बसायचं, ती सेवा करायची सरस्वती मातेची, जिथून ऐन शब्द लिहायचा. ज्यांचे मुलं बोलत नसतील, जे तोत्रे बोलत असतील किंवा ज्यांना सरस्वती जिभेवर प्राप्त करून घ्यायचे, त्यांच्यात प्रावीण्यता निर्माण करायची, अशा मुलांच्या जिभेवर पंचमी 2 पंचम्या येतात, त्या दोन्ही पंचमीपैकी दोन्ही केलं तरी चालतं. मधाने डाळिंबाच्या काडीने ऐन शब्द लिहायचा, हे एडक्याचा त्याच्यावर टिंब द्यायचा, ऐन शब्द लिहायचा. किती सोपं आहे. आईचं चरणतीर्थ द्यायचं, किती सोपं आहे. पण आमची आई जर बिना आंघोळीची असते, पोरगे शाळेत जातं, तेव्हा त्याला आईचं चरणतीर्थ मिळेल कधी. जिजाबाईला शिवाजी घडवायला खूप त्याग करावा लागला. पोटात असताना, डोळे असताना तलवारीचे डोळे लागले होते. आम्हाला काय पानपुरी खायचे डोळे. सुखी करतोय मी, हाच पुढचा जमाना आहे. त्याच्यामुळे जसं पेरलं तसं उगतं. म्हणून ज्यावेळेस शिवाजी, आपण नेहमी म्हणत असतो शिवाजी महाराजांचं नाव घेत असतो, जिजाबाईचं नाव घेत असतो, का तर त्यांनी तेवढा त्याग केलेला आहे. म्हणून कृपा करून आपल्याला बासाला परत जायचं, पंचमीला आपल्या घरी करायचं. जे आई मात्र असेल तिने सकाळी मुलाला उजव्या पायाचे अंगठा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यात पाणी टाकायचं आणि ते पाणी आपण त्या मुलांना द्यायचं. घेत नसेल तर गपचूप द्या, ते आज्ञाधारक होती. आज अनेक माता भगिनींची कंप्लेंट आहे की माझा मुलगा 5 वर्षाचा ऐकत नाही. काल ते एक बाई आली तर मग त्याच्या वडिलांचं ऐकतो, आजीचं ऐकतो, आजोबाचं ऐकतो, मालाच मारतो. म्हटलं तुमचा मागच्या जन्मी कोणतरी असेल, तुम्ही त्याला त्रास दिलेला आहे, तो आता 7 वर्षापर्यंत त्रास देणार, हे शास्त्र आहे. म्हणून आपण ज्यावेळेस या सेवा करतो त्या सेवेच्या पाठीमागे खूप मोठी अपेक्षा असते. म्हणून जसं आपण की आपण इंग्रजी शाळेत टाकतो, इंग्लिश शाळेचा खूप विपरीत परिणाम आहे. इंग्रजीच्या शाळेत मुलींना गंध लावू देत नाही, बांगड्या घालू देत नाही. काय तुमची आमची संस्कृती लयात चालली. आणि ज्यावेळेस आपण या अशा सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, कारण ज्या प्रत्येक गोष्टीला आज आपण बांगड्या घालतात, बांगड्यात कंकण आहे, त्या बांगड्या जर त्या नशीवर फिरतात त्याच्यामुळे दुर्गेचं स्वरूप प्राप्त होतं. ज्यावेळेस 2 महिला बांधतात त्यावेळेस त्याच्या बांगड्या मागे सरकतात, त्यावेळेस त्याला दुर्गेचं रूप प्राप्त होतं. म्हणून कृपा करून आपण ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी करताना अध्यात्माची सांगड घातली पाहिजे. या जुन्या जाणत्या लोकांनी आपल्याला सांगितलं, त्याच्यामागे खूप मोठा कार्यक्रम आहे. म्हणून कृपा करून आपण ज्यांना 14 जुलैला वासरला जायचं असं त्यांनी मॅडम बरोबर संपर्क साधा. त्याच्यानंतर मातृवया आयन बदलतोय आज उद्यापासून. आयन माहिती आहे का किती आहे? 2 आयन असतात, 6-6 महिन्याचे आयन असतात. एक दक्षिण आयन आणि एक उत्तर आयन. भीष्म पिता ज्यावेळेस शरपंजरीवर पडले होते, ते बाणाच्या 132 बाणावर पडले होते, त्यावेळेस ते दक्षिणायन सुरू होतं. त्यांना त्यांचा प्राण उत्तरायण त्याग करायचा होता. म्हणून जवळपास 4-6 महिने त्यांनी वाट बघितली आणि नंतर आपलं उत्तरायण सुरू झाल्यानंतर त्यांनी प्राण त्याग केला. शास्त्र असं सांगतात की उत्तरायणमध्ये जर आपला मृत्यू झाला तर तो चांगला असतो. म्हणून उद्यापासून दक्षिणायन सुरू होतं. दक्षिण आयन 2 आयन असतात, दक्षिण आणि उत्तर आयन. म्हणून ज्यांच्याकडे कोणी काही आपल्याला नारायण बळी करायची असेल, मातृवया करायची असेल, तर आपल्याकडे सांस्कृतिक पद्धतीत हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण पाडव्याला नवीन वर्ष संबोधलं जातं. पाडवा जर झाला आणि मागच्या कोणी घटना घडलेल्या असतील, त्या घटना 4 महिन्यात 6 महिन्यात जरी झालेल्या असतील तरी आपल्याला मातृवया, नारायण नागबली, त्रिपिंडी विधी हे करता येतात. म्हणून आपण आयन जरी बदललं की आपण दक्षिणायन आता उद्यापासून प्रारंभ करतो, 6 महिने दक्षिणायन राहील,
त्या दक्षिणा सुद्धा दक्षिणा ऐन सुरू झाल्यानंतर आपल्याला या विधी कोणी गेलेलं असलं, कारण काही काही ठिकाणी खूप मोठं कुटुंब असतं, कुटच्या कुटुंब म्हणतात त्यांना, की काही काहींना महिन्यातून 15 दिवस सुतक असतो, 15 दिवस सुतक, हे कुठलं का दुसरं झालं का तिसरं, त्याला सुतक तोडण्याची एक पद्धत असते, एक शास्त्र आहे, 3 पिढीपर्यंत सुतक करायला हरकत नाही. की आपल्याकडे जन्म ते अंत्येष्टीपर्यंत एक पुस्तक आहे, खूप सुंदर पुस्तक आहे, ब्रह्मपुत्र दादासाहेबांनी दिलेलं आहे. जन्म झाल्यानंतर आपण बाळ ज्यावेळेस 9 महिने 9 दिवसाचं पोटात वाढतं, त्यावेळेस त्याला प्रत्येक महिन्याला एक अवयव येत असतो आणि 4 महिन्यानंतर त्याला प्राण निर्माण होत असतो. अनेक वेळेस त्याला, आता आपण ज्या शास्त्राप्रमाणे सांगतो, हे विज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की त्या मुलाला टोके पडतात नाही पडतात लगेच ते बघतात, सांगतात. पण आपण ज्यावेळेस जिथे विज्ञान संपलं तिथं अध्यात्म सुरू होतं. जर विज्ञानाची सांगड घातली अध्यात्माला तर विज्ञानावर मात करतं अध्यात्म, कारण अनेक गोष्टीच्या अनुभूती आलेल्या आहेत आपल्याला. म्हणून ज्यावेळेस जन्म होतो त्या मुलाला 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात गर्भात जन्म, पुनर्जन्म हा म्हणजे नरक यातना. खूप त्याला जर सगळा विचार केला तर खूप खूप त्रास आहे. म्हणून अनेक वेळेस काही लोक सांगतात मला मोक्ष हवा, पुनर्जन्म जन्म पुनर्जन्म मरण नको, कारण त्या गर्भात ज्या असताना ज्या सगळ्या मलमूत्रात राहावं लागतं त्याला या यातना कपडे. म्हणून ज्यावेळेस आपण चांगलं कर्म करतो, अनेक लोक म्हणतात मी काय केलं, माझा मृत्यू, काही काही लोकांना 5-5 वर्ष मृत्यू येत नाही, 5-5 वर्ष ते बेडवर पडलेले असतात, नुसते बघत असतात. हे कर्म, त्या कर्मानुसार मृत्यू आणि जन्म होत असतो. कारण मी कोणाच्या घरी जन्माला यावा, कोणाच्या कुठे जन्माला यावे माझ्या हातात नाही. म्हणून ज्यावेळेस जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर ज्यावेळेस आपण बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला 5व्या दिवशी काय करतो, करता कशाची करता, वा केली असते तर पोरं चांगली लिहिली असते. 5वी करत असतात. ग्रामीण भागात आज सुद्धा संस्कृती टिकून ठेवलेली आहे. 5व्या दिवशी पाची करतात. अनेक सोपस्कार करावं लागतात. कान टोचण्याचा सुद्धा एक सोपस्कार आहे, कान का टोचावं लागतात. आणि जे सगळ्यात सोपस्कार असतात त्याला पहिला खास घालताना सुद्धा एक जी काही पूजा असते त्याला विष्टावणं म्हणतात, की तो बाळ पहिला खास घेतो, त्याचाच पण विधी असतो. म्हणजे 5वीला असतं, 5वी सटीचा टाक म्हणतात त्याला, आणि ते प्राहत दिलेलं जातं. ते टळत नाही, टाळता येत नाही. महाराज सुद्धा म्हणतात मी नियतीमध्ये कधीच ढवळाढवळ करत नाही. जे नियतीने लिहून दिलेलं आहे त्याच्यात मी ढवळाढवळ करत नाही. महाराजांनी फक्त सारामध्ये एकदा ढवळाढवळ केली, त्या बैलावर ते मृत्यू गेला, तेवढीच एक ढवळाढवळ. तर महाराज म्हणतात मी सुद्धा त्याचा कारण आपण ज्यावेळेस एखाद्या भिकाऱ्याला सुद्धा दान देतो, देव म्हणतो मी त्याला त्याच्या प्रारब्धानुसार मी त्याला तसं भोग दिलेलं आहे, उपाशी ठेवलेलं आहे, त्याला जमिनीवर झोपवतो, त्याला पांघरून नाही, त्याला अंथरूण नाही, त्याच्या भोगानुसार. आणि आपण जर जास्त प्रमाणात त्याला मदत केली तर देवाच्या विरोधात आपण सुद्धा जातो. त्याच्या प्रारब्धानुसार तो भिकारी झालेला आहे. कारण जन्म मृत्यू मी सांगितलं, कोणाच्या घरी जन्माला यायचं आपल्याला हातात नसतं. आज टाटा बिर्ला अंबानी यांचे जन्म बघा ना, आज त्या अंबानीच्या मुलीच्या नुसत्या साखरपुड्यात 300 कोटी खर्च, 300 कोटी खर्च साखरपुड्याला, लग्नाला किती होईल. म्हणून याला सुद्धा प्रारब्ध लागतं. म्हणून ज्यावेळेस जन्माला आल्यानंतर जे सोपस्कार असतात ते फार महत्वाचे असतात. त्याच्यानंतर अंत्येष्टपर्यंत आज आपण इतकं त्या कलियुगात ज्यावेळेस सुखी समाजाने का आले त्याचं उत्तर हे आहे की आम्ही सगळे शास्त्र पायदळी तोडवलं, शास्त्र मानायला तयार नाही आणि शास्त्र मानत नाही. त्याच्यामुळे मग आम्हाला जे काही हाल अपेष्ट असतात ते सोसावं लागतात. कारण ज्यावेळेस मृत्यू होतो तेव्हा मृत्यू डोळ्यातून जातो, नाकातून जातो, अनेक ठिकाणी आपल्याला मृत्यू जात असतो. तो मृत्यू गेल्यानंतर 10 दिवस घरात असतो, तो घराच्या बाहेर जात नाही. पूर्वी ग्रामीण भागात दिवा लावला जायचा 10 दिवस, तो मृत्यू जात नाही. आम्ही आज 3ऱ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी सगळं करून टाकतो. म्हणजे जर मृत्यू आपल्या घरात आहे त्याच्या अगोदर तिथे असताना जर सगळे तुम्ही सोपस्कार केले तर शक्य होईल का ते? त्याला गती मिळावी लागते. त्याला सद्गती मिळाल्यानंतर त्याला दुसऱ्या जन्माकडे वाटचाल केल्यानंतर, कारण आपण गरुड पुराण म्हटलं तर आपण लगेच घाबरतो.
पण जर गरुड पुराण वाचलं, आपण गेल्यानंतर गरुड पुराण वाचलं लावतो आपण, त्या गरुड पुराणात सगळं दिलेलं आहे की आपण ज्यावेळेस कोणाचं काहीतरी चुगल्या करतो, गाड्या करतो, काहीतरी वाईट अपशब्द बोलतो, ते सुद्धा चित्रगुप्त लिहून ठेवतो. आपण तर म्हणतो मी काहीच केलं नाही. अहो तू त्या बाईला बोलली, त्या माणसाला बोलला, कोणीतरी तुम्ही संवाद साधला, काहीतरी चुकी केली आणि चित्रगुप्त फक्त नोंद करत राहतो. आणि ती नोंद झाल्यानंतर त्याचा कसा तुम्हाला त्रास होत जातो. कारण नरक आणि स्वर्ग हा जरी आपल्याला माहिती कोण जाऊन आला नाही, पण या सगळ्या ज्या कथा आहेत त्या कथा सत्य आहे. म्हणून ज्यावेळेस आपण मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याच्या अस्थी हा विसर्जित केला पाहिजे. 10व्या दिवशी अस्थीचं पूजन केलं जातं, रक्षा विसर्जित केली जाते. 10व्या दिवशीच दाहन केलं पाहिजे. 13व्या दिवशी 13वंच केलं पाहिजे. आणि वर्ष श्राद्धापर्यंत तो वाट बघत असतो, तोपर्यंत त्याला भ्रमंती असते, भटकंती असते. म्हणून वर्ष श्राद्ध सुद्धा हे केलंच पाहिजे. काही ठिकाणी प्रकार 11.5 महिन्याचा वर्ष श्राद्धाचा आहे, काही ठिकाणी वर्षाचा असतो 12 महिने झाल्यानंतर. पण वर्ष श्राद्ध सुद्धा चुकवू नका. मग आम्ही सहजपणे म्हणतो, मी ते मंदिरात जाते, मी ते केंद्रात जाते, मी तर खूप पाठ केले, खूप वाचन केलं, सगळे ग्रंथ वाचन झाले, पण जर ह्या गोष्टी आम्ही केल्या नाही तर त्याचे आम्हाला जे काही सोच सोसावी लागते त्याला सामोरे आम्हाला जावंच लागतं. कारण आमच्या संसारात अनेक प्रकार येत असतात, अनेक अडचणी येत असतात. कारण संकट येताना एकटे येत नाही, संकटाची मालिका असते. आणि सुख यायचं असलं, एक सुख येतं, सुख राई एवढं असतं, ते लगेच निघून जातं. पण संकट आपल्या डोंगरा एवढं दिसतं. म्हणून कृपा करून त्यावेळेस जन्म ते मृत्यू ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन या सगळ्या केल्याच पाहिजे. विवाह समारंभ असेल, आपण लग्नाच्या अगोदर देव बसवलेच पाहिजे. देवक म्हणतात त्याला. ते देव जर प्राणप्रतिष्ठा केल्या 8 दिवस 10 दिवस, तुमच्याकडे कुठली अघटित घटना घडली तरी तुमच्या लग्नाला त्याचे दोष लागत नाही, लग्नात सुद्धा लागत नाही. मी दरबारात बोलतो महाराजांच्या, माझा XYZ मित्र, खूप हुशार कॉन्ट्रॅक्टर, खूप श्रीमंत, संभाजीनगरच लग्न झालं आणि आम्ही सगळे तिथे जमलो. मला तिथे गेल्यानंतर म्हटलं काय चाललं, काय नाही, असं सगळे गप्पा मारत बसतो. मुलीचं लग्न होतं. मला तिथे गेल्यानंतर कळालं की त्यांची आई स्वर्गवास झालेला होता आणि तिला हेगडेवाला झाकून ठेवलं, कोणीच नव्हतं आणि त्यांनी संध्याकाळी मुलीचं लग्न लावलं. 4थ्या महिन्यात मुलगी घरी आली. 4थ्या महिन्यात. एवढं सोपं नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने करतात आणि देवाला गालबोट लावतात. कारण नीतिधैर्य किंवा नियमाने दिलेलं आहे हिंदूशास्त्राप्रमाणे. आपण हिंदूशास्त्रात जन्माला आलं, हिंदू धर्मात जन्माला आलं, प्रत्येक प्रकार हा आपण पाळाच पाहिजे. प्रत्येक गोष्टी हा आपण ताण सुलावून घेतल्या पाहिजे. तर आपल्याला भोग भोगायची वेळ कमी येते. म्हणून कृपा करून आपण जन्म ते अंत्येष्टी असेल, विवाह समारंभ असेल, विवाहाच्या बाबतीत अनेक वेळेस आपण बोललेलो आहे की आज किती वाईट परिस्थिती आहे. मुलांचे लग्न जमत नाही, मुलं खूप क्वालिफाईड झालेले आहेत, मुलं कमी शिकलेले आहेत, अशा अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं. म्हणून मी सांगतो नेहमी वेळेवर गोष्टी करा, कोणत्याही गोष्टी वेळेवर. कारण आपण सेवेकरी म्हटल्यानंतर आपल्याला एक खास मोठी जबाबदारी येते. सेवेकरी म्हटल्यानंतर तुमच्याकडे जो बाकीचा समाज आहे, बाकीचे जे काही लोक आहेत ते तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात की हा अध्यात्माचा माणूस आहे, हा केंद्रात जातो, हा केंद्राची सेवा करतो, साराभूत वाचतो, सत्ता अटेंड असतो. त्यावेळी तुमच्याकडे एक नियमावली म्हणून बघितलं जातं. जर एखादा सेवेकरी कुठेही गेला, एखादा टपरीवर पडायला आणि एखादा भेटला आणि तो टपरीवर होता, सेवेकरी आहे ना. म्हणून फार मोठी आपलं एक जबाबदारी असते. म्हणून मुला मुलीचे विवाह सुद्धा लग्न हे वेळेवर लावले पाहिजे. त्याच्यानंतर गाणगापूरला 22 तारखेला गाडी जाणार आहे. दर महिन्याला आपली गाडी जाते. तिथे आपण 1 दिवसाचं पारायण करतो. 1 दिवसाचं पारायण अनेक सेवेकरी घरी करतात. घरी करू नये. सेवा केल्याचं मी ते आणलेले बघा तिथे लावलेले. सेवा कुठे केल्यानंतर किती फळ मिळतं त्याचं. आणि गाणगापूरला निर्गुण पादुकांचा तिथे मठ आहे. तिथे नरसिंह सरस्वतीचं वास्तव्य होतं. 50 वर्ष वास्तव्य होतं. त्या पावित्र भूमीत जर तुम्हाला गुरुचंद्रसारखा एक ग्रंथ वाचायला मिळाला तर अजून मतभाग्य काय तुमचं. म्हणून आपण संसारातून वेळ काढला पाहिजे. म्हणून मी सांगितलं ना, गुरुमाऊलींना वेळ देणार. गुरुमाऊली नेहमी सांगतात माझ्या पायाला हात लावण्यापेक्षा माझ्या कार्याला हात लावणारा सेवेकरी पाहिजे.
आणि ते खरंच आपण गुरूंना अभिप्रेत असतं. पण आपण नेहमी कामाला वेळ नाही. आमच्याकडे 18 विभाग त्याच्यात कोणी काम करत नाही, ज्याचं त्याचं दूरचं बघतो. असो, त्याच्यानंतर आपल्याला उद्या वटसावित्री पौर्णिमा. आपण कुठेतरी एक वडाचं झाड लावा. वडाचं झाड हे भर उन्हाळ्यात सुद्धा हिरवगार असतं. वडाच्या झाडाला खूप आयुष्य असतं. वटसावित्री, सावित्रीचं नाव दिलं गेलेलं आहे, कारण मृत्यूच्या जागेतून आपल्या पतिराजाचे प्राण परत आणले, म्हणून वटसावित्री पौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमा म्हटलं जातं. उद्या आपण सत्यनारायण पण करायचं. सकाळी पौर्णिमेला प्रारंभ होत आहे, संध्याकाळी प्रदोष काळी सत्यनारायण प्रत्येकाने करावा. ज्याला आर्थिक सोबतता प्राप्त करायची असेल त्याने प्रत्येकाने सत्यनारायण व्रत करावं. काही नसतं, 5 अध्याय असतात, त्याला मोजून 15-20 मिनिटं लागतात. आपण थोडासा शिऱ्याचा प्रसाद करायचा, तो शिऱ्याचा प्रसाद दाखवायचा आणि आपणच खायचा. म्हणजे चांगल्या तुपाचा शिरा सुद्धा आपण प्रसादात वापरतो, ते खायला म्हणजे अजून काय पाहिजे. आणि त्याच्याने तुमची आर्थिक सोबतता येते, अनंतही खर्च वाचतो. ज्यांचे मोठे प्रश्न असतील त्यांनी जर 108 ज्यांची वास्तू होत नसेल, मुलामुलींची विवाह नसेल, कर्ज बाजारी झाले असाल, कर्ज भेटत नाही, अशाने जर 41 दिवस किंवा 108 दिवस जर सातत्याने रोज जर सत्यनारायण केला तर त्या कठीण बाप्या प्रसंगातून सैसेवामध्ये बाहेर येतात. असा अनुभूतीचा मार्ग आहे. म्हणून आपण उद्या वटसावित्री पौर्णिमेला आपण एकमेकाला वाहन देतो. वाहन चांगलं द्या, चांगल्या भावनेने जा. भले एखादी जुने आपल्या अंगावर वस्त्र असलं चालेल, पण इथून मनापासून करा. म्हणून आपल्याला वटसावित्रीचं उद्या आपल्याला सण साजरे करायचे आहे. त्याच्यानंतर उद्या योगा दिवस आहे. आपल्याकडे 10:30ला येणार आहे का सर? उद्या लेडीज आहे का जेंट्स आहे? दोघं पण येणार आहे. आपल्याला योगा करता येणार नाहीत, आपल्याला जागा कमी असल्यामुळे, पण योगा कोणते प्राणायाम करायचे, आयाम काय कसं करायचं आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी, म्हणून उद्या आपल्याला 10:30 मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यानंतर आपण जे दरवेळेस मी तुम्हाला सांगत असतो की एक टिप देत असतो, त्या टिप्समध्ये सकाळी नेमकं वाचायला लागलो, लाईट गेली. बाधित वास्तूसाठी काय उपाय करता येतात, काही तांत्रिक उपाय करून अशा बाधा दूर करता येतात. मात्र त्यापेक्षा श्री सप्तशतीच्या आवश्यकतेनुसार हवनात्मक नवचंडी किंवा सप्तशती, कारण आपण घर बांधतो, अनेक लोकांचा असा गैरसमज झालेला असतो, काहीचा समज असतो. त्या नवीन वास्तूत गेल्यानंतर त्यांचं थोडंसं जे पूर्वीचं चांगलं चालू आहे त्याला खीळ बसते, एक प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यावेळेस ते म्हणतात त्यांनी नवीन वास्तूत गेलो आणि असे आम्हाला संकट आले. म्हणून त्यावेळेस आपण नवचंडी करावी किंवा सप्तचंडी करावी, त्याच्याने त्या वास्तूचे दोष दूर होतात. त्याच्यानंतर मुले नीट वाचण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. आपल्या स्वतःची गाडीचे पार्किंग उत्तर किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावी, दक्षिणला तोंड करून गाडी ठेवू नये. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचं आहे. तर काही लोक बनलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचं आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. तुळशीमध्ये आपण अनेक लोक नंदी आणि पिंड ठेवतात, ती ठेवू नका. त्याच्यानंतर देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नये. अनेक लोकांचे वडील गेलेले असतात, आई गेलेले असतात, त्यांचे ते फोटो ठेवतात. त्यांचे फोटो, मृत व्यक्तीचे फोटो आपल्या घरात लावू नये. त्यांची या दिवशी तिथी असेल किंवा त्यांच्या वर्षश्राद्ध असेल, पडतीत असेल किंवा पितृपक्षात असेल, त्यावेळी त्यांचा फोटो एक स्वच्छ पुसावा, अष्टगंध लावावा, हार घालावा, त्यांना नमस्कार करावा, वृद्धी दाखवावं. त्या दिवशी त्यांचा मान सन्मान करावा आणि आपण पितरांची सेवा करावी, शांती सूत्र, पितृसूत्र वाचन करावं आणि एखाद्या संतग्रस्ताला जीव घालावं. अशा पद्धतीने आपण मृत व्यक्तीला आपण मान सन्मान करावा. मुख्य दरवाजाच्या उंबरठा असणे आवश्यक असते. अनेक लोकांच्या घराला उंबरठा नसतो, पण जे मेन दरवाजा असतो त्याला नेहमी उंबरठा असावा, म्हणजे अशी शक्ती आपल्याकडे येत नाही आणि आपल्या घराला चांगलं घरफोड राहतं. म्हणून अशा गोष्टी आपण पाळाव्या. झालेली सेवा करून म्हणजे गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करतो. श्री स्वामी समर्थ.